आपण कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत। आरोग्य शिबिर जे आहे आपलं ते आपण उचल्याला ठेवलेलं होतं। 2 दिवस उचल्याचं नियोजन सुरू होतं। उचले गावावरून फोन आला का सर होणार नाही, आमच्या गावात लोक इंटरेस्टिंग नाही आहेत। नंतर हे शिबिर आपण म्हाडसला ठेवलं होतं, म्हाडसवरून काही प्रतिसाद आला नाही। नंतर हे शिबिर कुठे ठेवायचं म्हणून मी प्रवीण भोईर यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं का सर शिबिर जर चालवायचं असेल आणि प्रतिसाद पाहिजे असेल तर तुम्हाला दहीगावला हे शिबिर ठेवावं लागेल। तिथे मंदिर आहे, लोकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल। म्हणून मी दीपक वाकचौरेंना फोन केला आणि जितेंद्र देशमुखांचा नंबर माझ्याकडे नव्हता, त्यांचा नंबर घेतला आणि त्याचं नियोजन सुरू झालं। पण बऱ्याच वेळेला जितेंद्र देशमुखांशी संपर्क झाला नाही आणि त्यानंतर मदन देशमुख आणि काशीनाथ माळी हे 2 दिवसापूर्वी संपर्क आला आणि एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं। म्हणजे आत्तापर्यंत ही 7-8 शिबिरं झाली, त्याच्यामध्ये सगळ्यात 1 नंबर शिबिर हे दहीगावचं होत आहे आणि त्याबद्दल मी दहीगाव गावातील सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो। हे गाव खरोखरच चांगलं गाव आहे, नम्र गाव आहे आणि उपक्रमाला प्रतिसाद देणारं गाव आहे आणि त्यामुळे या गावाची गणना आपण पुढे करणार आहोत। सक्रिय असलेलं गाव, सगळ्यांना मान सन्मान देणारं गाव आणि म्हणून आपल्याला माहिती आहे का कार्यकर्ता हा काम करत नाही। बरेच कार्यकर्ते निवडणुका आल्या समोर येतात, मतदान संपलं का कार्यकर्ता गायब होतो। मग जेव्हा परत मतदान येतं तेव्हा कार्यकर्ते येतो, कारण पोलिंग बूथला पैसे येतात, याला येतात त्याला येतात। परंतु कार्यकर्ता जर पुढे न्यायचा असेल तर त्यांनी सतत काम केलं पाहिजे गावात। म्हणजे तुम्ही जर गावासाठी काम केलं तर मतदानाच्या दिवशी तुम्हाला मतं काढायची गरज नसते, लोक स्वतःहून येतात आणि सांगायची गरज नसते, लोक बरोबर मतदान करतात। आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना घडवायचं असेल तर काहीतरी कार्यक्रम आणि उपक्रम गावात झाले पाहिजेत। मी स्वतः शिक्षक आहे, लाख रुपयाचा पगार आहे, माझ्या जोडीचे बरेच शिक्षक आहेत। आज रविवार आहे, बरेच शिक्षक माळीबाबांना माहित आहे आज धाब्यावर असतील, बरेच शिक्षक आज घाटावर असतील, बरेच शिक्षक आज फॅमिली बरोबर असतील, पण मी त्यातला शिक्षक नाहीये। मी हाडाचा शिक्षक आहे, मला समाजाने मोठं केलं, माझी फी भरली म्हणून मी शिक्षक झालो। त्यामुळे समाजाला विसरता कामा नये। समाजामध्ये आज अनेक लोक आहेत का त्यांना आपली गरज आहे, म्हणून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे। काल म्हाडसला कार्यक्रम होता दप्तर वाटपाचा, माझी ऍक्टिव्हा गाडी आहे ती मामनोलीला बंद पडली। एखादा बोलला असता जाणे महत्वाचा, गाडी महत्वाची, मी गाडी तिथे रस्त्यावरच लावली आणि तसंच निघालो दुसऱ्या गाडीला आणि त्या गावाला पोहोचलो। त्यामुळे गावातले लोक फार महत्वाचे, जनता फार महत्वाची।